फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चिमणराव जाधव आणि पक्षातील असंतुष्ट नेत्यांची बैठक आज विकास पक्षाच्या मुख्यालयात झाली. असंतोषाला प्रत्येक पक्षाला सामोरी जावं लागतं, पण आजच्या बैठकीत हे सिद्ध झालं आहे की असंतोष हा विधायक पद्धतीनेही व्यक्त केला जाऊ शकतो, असे मत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्रीयुत दादासाहेब यार्दी यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी सांगितले की चिमणराव जाधव यांनी खूप संयम बाळगला आहे. आजच्या बैठकीनंतर चिमणराव जाधव यांना तिकीट देण्याचा पुनर्विचार पक्षश्रेष्ठींना करावाच लागेल, अशी टिप्पणी राजकीय निरीक्षकांनी केली आहे. आम्हाला वाटलंच होतं तुम्ही हरणाऱ्यातले नाही म्हणून. आम्हाला तुमच्या या वाटण्याची नेहमी गंमत वाटत राहते. म्हणजे बघा ना आता, म्हणजे असं की आम्हाला तिकीट नाही मिळालं की म्हणणार तुम्ही आम्हाला वाटलंच होतं काहीतरी गोंधळ होईल म्हणून, आणि तिकीट मिळण्याची नुसती शक्यता निर्माण झाली की म्हणताय आम्हाला वाटलंच होतं तुम्ही हरणाऱ्यातले नाही म्हणून. काय आम्ही काय समजायचं? आणि आम्ही तरी काय करावं? सतत तुमचेच विचार मनात असतात ना. कधी कधी ना खूप भय वाटतं काहीतरी वाईट होईल म्हणून, पण मग विश्वास वाटतो की तुम्ही त्यातनं सुद्धा काहीतरी चांगलंच कराल म्हणून. म्हणजे तुम्ही काय झालं तरी तुम्ही म्हणायला मोकळ्या की मला वाटलंच होतं. बोलत जाऊ कधी मध्ये दोन गोड शब्द, बरं वाटतं आम्हाला बी. हा, मला बी वाटतं की दोन चार शब्द गोड बोलावे, पण काय करणार, आम्ही व्याप इतका वाढवून ठेवलाय. वाजलाच. जरा माणसाने दोन शब्द गोड बोलावे की कडमडलाच मधी. उचला एकदाच त्याला. या असल्या वाक्य करत तरी माणसानं लग्न करावं बरं का. अहो, असली वाक्य फक्त बायको म्हणू शकते, जगातली इतर कुठली बाई म्हणू शकत नाही. आलो आलो. हेलो, चिमणराव जाधव बोलतोय. कांग्रेचुलेशन साहब, आज दोपहर आपके सीएम को दिल्ली बुलाया गया है पुनर्विचार के लिए. दीपकराव, दीपकराव, असा गैरसमज करून घेऊ नका. बघा, मला राहत नाही म्हणून मी बोलतो. मी जी तुमची दोषींची गाठ घालून दिली ना, ते तुम्ही सांगितलं म्हणून. आणि माझा जर सल्ला ऐकाल ना, तर तुम्ही त्या विरोधकांची ऑफर स्वीकारू नका. अहो, आपल्या तीर्थरूपाच्या मतदारसंघात त्या विरोधकाच्या तिकिटावर निवडणूक लढवायची याच्यामध्ये हित नाहीये. त्यातल्या त्यात आपल्या तीर्थरूपांना तिकीट नसताना तर नाहीच नाही. याच्या ह्यानी घरातला बेबनाव बाहेर येईल आणि आपल्या साहेबांना बी त्रास होईल त्याचा. आणि ते सीएम वगैरे म्हणतील की चिमणरावनीच आपल्या पोराला विरोधकाच्या तिकिटावर उभा केलाय. अहो, पक्षाची शिस्त म्हणून कारवाई होईल त्यांच्यावर. करियर बर्बाद होईल त्यांचं. हाँ, लेकिन वो इतनी जल्दी मानने वाला नहीं है. बहुत बहुत कड़ा विरोध करेगा वो. वैसे चिमनराव जी आपके भी हितैषी है दिल्ली में. हाँ, वो है ना, अभी सब उनके ऊपर ही है. अब आप एक ही काम कीजिए, बस अपने सुपुत्र को संभालिए. बाकी सब हम संभालते हैं. नहीं नहीं, मैंने उसको समझा दिया है. हाँ यही जानने के लिए फोन किया था आपको. ठीक है, रखता हूं. हाँ हाँ, ठीक है ठीक है. दिल्लीचा फोन होता. मिळालं तिकीट? नाही, तडजोड होईल काहीतरी.
राज्यसभेची सीट मिळेल मला वाटतं. मी तर म्हणते की जे समोरनं देत असतील ना ते घेऊन टाका. उगी हट्ट करू नका अजून. जे काय देत असतील ना ते घेऊन टाका ना एकदाच. राजकारणाचं ढुंगण तरी धुता येतं का? जरा विचार करू दे का आम्हाला? ऐपत 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 तुम्ही काहीतरी गडबड केलेली दिसतीया. चिमणराव कावल्यात. तुम्ही घरात नाही म्हणून सांगतो. आमचं प्रेम आहे हो तुमच्यावर. ऐपत ऐक. दीपक कुठं आहे? तासाभराच्या आत घरात हजर पाहिजे मला तो. मला माहिती आहेत ना कुठे गेलेत ती. कुठे 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 आहेत? ब्युटिफुल ड्रमपीट मध्ये बियर प्यायला गेलेत ती. जा आत्ताच्या आत्ता घेऊन या. त्यामुळे मी बोलवलंय आत्ताच्या आत्ता. नाही घेऊन येतो त्याला. काय झालं साहेब? ऐपत कुठे आहे? ऑफिसमध्ये. ऐपतरावांना सांगा निवडणुका होईपर्यंत दीपकची जबाबदारी त्यांच्यावरती आहे. हो. दीपक कुठं जातो, काय करतो, हे सगळं मला कळलं पाहिजे. बरं, ठीक आहे. साहेब, तुमचं मन शांत व्हावं म्हणून तुम्हाला सांगतो. अहो, दीपकराव असे ताळ्यावर येणार नाही. त्यांना समजुतीनं प्रेमानं समजावं लागणार. अहो, दीपकराव म्हणजे काय साधू संत नाहीये. वाघाचा बछडा आहे बछडा. अहो, त्याला असं फॅक्टरीत अडकून कसं चालेल? ठीक आहे, या तुम्ही. बर. हेलो. अरे अरे बोलिए बोलिए शास्त्री जी बोलिए. क्या है कि बहुत पहल हुई आपके बारे में यहाँ पे. कुछ करना चाहते हैं हम आपके लिए, लेकिन मुख्यमंत्री जी सुन ही नहीं रहे हैं. अरे नहीं ऐसा कैसे शास्त्री जी? अगर आप कहते हैं तो उनको मानना ही पड़ेगा ना. ऐसी बात नहीं है. बात ऐसी है कि चुनाव उनके अंडर में हो रहा है और हम उन्हें ज्यादा प्रेस नहीं कर सकते हैं. अच्छा तो क्या कुछ निर्णय हुआ है कि कुछ? अगर आप चाहते हो तो राज्यसभा आ जाइएगा. अरे नहीं नहीं शास्त्री जी, नहीं नहीं, मैं तो विधानसभा में ही खुश हूँ. तो राजधानी दिल्ली में आइए. अरे नहीं, नहीं शास्त्री जी, मैं खुद को इतना बड़ा नहीं समझता कि देश के सीनियर चैम्बर में आकर बैठूं. नहीं, वो मेरी औकात नहीं है. ठीक है, सोच समझ के बताइएगा. नहीं ऐसा नहीं शास्त्री जी, आप आपस में बात करके बताइए ना मुझे. हाँ? लेकिन हाँ, राज्यसभा के बारे में मेरा निर्णय फाइनल है, एकदम फाइनल. मला राज्यसभेवरती बोलवतात. मला काय नाळ पडलेला घोडा समजतात का काय? दीपक कुठे निघालाय? जरा बाहेर जाऊन येतो. आत वा, महत्वाची वेळ आहे, बाहेर जाऊ नका. असं काय करताय पप्पा? मी आता लहान आहे का? लहान नाही राहिले, पण जरुरीपेक्षा मोठीशी गफडा लागली आहेत म्हणून. हाँ बोलिए शास्त्री जी. नमस्ते चिमनराव जी. हाँ नमस्ते नमस्ते. हमने सोचा है अगर आप राज्यसभा नहीं आ रहे हो तो आपके सुपुत्र
या आपकी धर्मपत्नी को टिकट दे सकते हैं। अरे शास्त्री जी, आप हमें निराश कर रहे हैं। ये फाइनल ऑफर है हमारी तरफ से। जरा सोचिए। लेकिन शास्त्री जी, मेरे पत्नी और मेरे बेटे को दोनों को राजनीति में इंटरेस्ट नहीं है। लेकिन अगर आप उनमें से एक को टिकट देना चाहते हैं तो मैं पूछता हूं उसे। ठीक है, बाद में फोन करेंगे। पप्पा, जा जा, आता तुम्हाला बाहेर जायला हरकत नाही। पप्पा मी तुमची मनस्थिती जाणतो। निवड समितीने तुम्हाला तिकीट नाकारून फार मोठा अन्याय केला तुमच्यावर। तुम्हालाही असं वाटतं हे आम्हाला माहिती नव्हतं। माझ्या मनाचा तोल जातो कधी कधी, पण पप्पा माझ्या मनात तुमच्याबद्दल असलेला तिरस्कार म्हणून नाही वागलो मी असं। पप्पा मला त्रास होतो माझे पप्पा माझ्याशी असं का वागतात? पप्पा माझ्यावर विश्वास ठेवा। पप्पा प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा। मला राजकारणात यायचंय, पण तुमचा आशीर्वाद घेऊन। जोशींचा आशीर्वाद काय म्हणतोय? कोण जोशी? विरोधी पक्ष नेते जोशी। आम्हालाही बातम्या कळतात दीपकराव। पप्पा जोशींनीच मला फोन केला होता। मला म्हणाले की तिकीट देऊ का? मी सांगितलं की माझी इच्छा नाहीये म्हणून। पप्पा मला माफ करा, पण पप्पा प्लीज प्लीज मला तिकीट द्या पप्पा। पप्पा मम्माला राजकारणात इंटरेस्ट नाहीये, तिला कळत पण नाही काही त्यातलं। आपल्याला किती कळतं हे दिसलं जोशी प्रकरणात। पप्पा अहो तुम्ही दीपालाच द्यायला लावा ना मग तिकीट। मला नको तिकीट बिकीट। आम्ही अडाणी बाई, निवडून बिवडून आले तर हसू होईल ना तुमचं बी माझं बी। पण तुम्हाला तिकीट देणं आमच्या सोयीचं असेल तर? तरी पण नको मला तिकीट बिकीट काही नको। आधीच तुम्ही त्या दीपकला राजकारणात शिरकाव देण्यापासून नाकारताय, म्हणून तुमच्यापासून तुटल्यावानी झालाय तो। मला तिकीट बिकीट मिळालं तर माझ्यापासून पण तुटल की होतो। पप्पा माझी एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही प्लीज मम्मीला तिकीट देऊ नका। आपल्या सगळ्यांना तीच एक विसावा आहे। हे पत्राव, मला तुमचा सल्ला पाहिजे। साहेब आता मी तुम्हाला काय सांगणार? नाही तरी पण तुमचा सल्ला पाहिजे आम्हाला। म्हणजे तुमच्या मनात काय ते मी सांगू शकतो। तुमच्या मनात वहिनी साहेबांना तिकीट द्यावं असंच आहे। म्हणजे कसं आहे, आज दिल्ली नाराज आहे, पण उद्या परवा ती नाराजी जाईल किंवा त्यांना घालवावीच लागेल तसं। आणि तसं एकदा झालं की मतदारसंघ तुमच्यासाठी मोकळा होणार।
देवा फोन जोडून देऊ का? नाही नको, मीच लावतो. पप्पा काय निर्णय झालाय? हाँ शास्त्री जी, मैं बोल रहा हूँ. मैंने आपके ऑफर के बारे में सोच लिया है. मुझे ऐसे लगता है कि मेरे पत्नी और मेरे बेटे के बीच मेरे पत्नी को टिकट मिले.